प्रमोद सावंत तो मनोहर पर्रीकर? अरे बापरे, हेवी क्वेश्चन. बीजेपीचे मनीस. तुम्ही बीजेपी पार्टी जॉईन जातले? हांव खंयची पार्टी जॉईन जायना. हांव आसा तो बरो. तूं म्हाका फसयना का? 15 वर्सां पयलीं जेणे म्हजे कडेन प्रॉपर्टी घेतिल्ली किंवा लिगल एडवायस घेतिल्लो किंवा म्हजे कडेन फ्लॅट घेतिल्लो तो अजुनूय आमगेर येता जेवपा बी, आनी आमी खंय मुंबय बी खंय गेल्यार आमी तांगेर वता. म्हजे बरोबर एकदां लागत जाल्यार फ्रेंडशीप साहशी सुटना. कशे कशे? तो फुडलो मनीस बरो आसतलो, हांव म्हजो बरें म्हणूं शकना न्ही. थोडे प्लेसीस अशे असतात जे हॉन्टेड बी असतात. अशें म्हणटात की जे हॉन्टेड जागे आसा थंय कितें ना कितें तरी जाता, एक तर बिल्डिंग स्टॉप जाता नाल्यार घेतगीर लोक कोणूच थंय रावपाक सोदना, अशेंय आसा. थोडे लोक बिलीव करता, थोडे लोक बिलीव करना. तुम्ही कितें करता? हांव 50-50. हांव बिलीव करता, खरें म्हणत जाल्यार हांव बिलीव करता. कॉलेजी बी आसतना ते कोण पत्रिका कोण पळयल्या. सो जशी जशी म्हणल्यार एक लग्नाच्या वेळार थंयच्यान तो बटन स्टार्ट जालो आनी म्हाका 50 सोयरी आयल्ल्यो. ही जमना, ती जमना, हाजेन हें जमना. सो तुम्ही गोवन पॉलिटिक्स कशें पळयता? Goa platform, Goa platform. Hi guys, this is Vaibhavi. Welcome back to Goa Platform in association with Goa Plus News channel. म्हाका याद जाता की गोंयान एका टायमार इंटरनेट कनेक्टिविटी इतली म्हारग आसताली की कॉमन मनशा कडेन ऑर एल्स एखाद्या स्टुडंटा कडेन ती अफोर्ड करपाक जायना आशिल्ली. आज म्हजे बरोबर आसा मिस्टर रघु शेठिया, जिणी गोंयान DNA गोवा ही कॉस्ट इफेक्टिव्ह इंटरनेट कनेक्टिविटी हाडली. तशेंच ही वॉज द फर्स्ट वन जेणे टॅक्सी ऑनलायन करपाची इनिशिएटीव घेतले. आनीक जर आमी पळयलें जाल्यार गोंयान चडान चड जी झगडी जातात, फॅमिली मदीं जी झगडी जाता ती वाट्या खातीर जाता, प्रॉपर्टी खातीर जाता, जाग्या खातीर जाता. सो त्याच खातीर तो आनीक एक हेतूंतल्यान वाट काडपा खातीर ते एमिकेबल सेटलमेंट घेवन आयल्यात. कितें कशें कितें तें आमी तेंचेच कडल्यान जाणून घेवया. सो वेलकम टू आवर चॅनल. नमस्कार. हांवें तुमकां सदांच एक चर्चेन पळयलां एवरी टायम. सो फायनली हांव म्हणपाक शकता एक खूब मोठे सक्सेसफूल मनीस आमच्या चॅनलाचेर फायनली आयल्यात. एक तरी हांव काय मोठो मनीस न्ही, हांव सादो एक म्हणल्यार मिडल क्लास फॅमिलींतलो मनीस. आनी हांव खंयची गजाल चर्चेक लागून करना. चर्चा जाता म्हणल्यार तो राजेश खन्नाचो एक हें आसा पळया की तो मैं देर से आता नहीं लेकिन देर हो जाती है. तशें गेले कडेन केल्ले कामान एक चर्चा जाता. बरी चर्चा जाल्यार आनी म्हाकाय बरें दिसता. आनी वायट चर्चा जाल्यार वायट चर्चा जातले काम करत ना हांव. थोडे जाण करता आसतले न्ही केन्ना केन्ना. जाता म्हणल्यार अशी कांय गोश्टी अशें जाता की फॉर एक्झाम्पल एक लास्ट वन ऑफ माय फ्रेंड्स रवी नायक बाब एक्सपायर जालो. तर म्हणजे ओल्ड फ्रेंड पयलींच्यान. एज गॅप आमची खूब आशिल्ली बट वी नो इच अदर. सो हांवें घालें की ते सर्कलाक रवी नायक सर्कल अशें दिवप म्हण. कळ्ळें म्हाका. थोडे जाणांनी बरेंय म्हणलें, थोडे जाणांनी म्हणलें की अरे तुज्या आज्याचें नांव घाल म्हण. सो बरी चर्चा वायट चर्चा जाता आनी हांव ते मनाक लावन घेना. पूण वायट चर्चा जाता तेन्ना चड तकलेन उरता लोकांच्या. हय हय तेय जाता. सो कांय गोश्ट्यो आमची इंटरनेट बिझनेस चलयता DNA म्हणून तुमकां खबर आसतलें. आय एम वन ऑफ द पार्टनर्स देर. सो खूब कडेन तुमी पयलें आसतलें ती वायर गुटलावन दवरता मेन हाका कोण पडटा बी. सो लोकांक खबर उरना की ती कोणाची फायबर आनी कित्याक लागून आसा म्हणून. सो मेनली देर आर 7-8 लिगल इंटरनेट सर्वीस प्रोवायडर्स आनी थंय खांब्यार आसता तर 15-20. सो दोज आर ऑल इलिगल. सो लोकांक दिसता तेय मजत म्हणून. सो कितें जाल्यार म्हाकाय फोन येता. सो जाता चर्चा. चर्चेन बरें. ओके. सो आतां हांव म्हणटा खरें की खूब मोठे मनीस, सक्सेसफूल मनीस. सो आतां इट लुक्स व्हेरी इजी, बरें दिसता पळोवपाक. बट स्टार्ट खंयच्यान जाली जर्नी? स्टार्ट जर्नी म्हणल्यार पळय आय एम एन ऑटोमोबायल इंजिनियर. आनीक जेन्ना हांव शिकतालो तेन्ना ड्रिम्स आशिल्ले की पेट्रोल पंप घालप, हे वर्कशॉप घालप, डेंटिंग पेंटिंग वर्कशॉप घालप. लायक
मारुती साई सर्व्हिस कशा तसे एक म्हणजे विचार आशिल्ले, पूण ते सगळे जाता तशे जायना. कांय गोष्टी आमच्या हातान उरता, कांयच्यो गोष्टी देवाच्या हातान उरता. सो ते जालें ना म्हणटकीच आय जॉयन्ड माय फादर. He retired from Syndicate Bank and he started ancestral business of timber, import, export and supplying to the builders. तातूंत हांव 2-3 वर्सां ताजे बरोबर काम केलें. मागीर ऑटोमोबाईल करून येतकीच हांव बॉम्बे म्हज्या मावशा कडेन गेलो. दे हॅव फ्लीट ऑफ बसीस. थंय एक 5-6 म्हयने कंडक्टर क्लिनर म्हूण तेंय काम केलें. बट आय हॅड समथींग इन माय मायंड, स्ट्रॉंग एक विल पॉवर की हांव कितें करूं शकता. आणि वी केम फ्रॉम मिडल क्लास फॅमिली, सो सपोर्ट असो काय नाशिल्लो. स्टार्ट केलें, आयलो गोंयान. 96 वी केम. म्हणजे सुरवात जाल्ली शिक्षण सावड्ड्या, गार्डन एंजल स्कूल. बापूय ट्रान्सफर जाय तुलो ऑल ओव्हर इंडिया. ताजे बरोबर आमी भोंवत उरले. परत जेन्ना आयले तेन्ना रियल इस्टेट हळू हळू ल्हान ल्हान कॉन्ट्रॅक्ट घेवप हातून हांवें चालू केलें. अँड जालें सक्सेस जायत जायत ऑपॉर्च्युनिटीज मेळ्ळी, बरे फ्रेंड मेळ्ळे आनी ताजे कडेन हांव शिकलो आनी कन्स्ट्रक्शन चालू केलें हांवें. वी कंप्लिटेड ऑलमोस्ट 5-6 बीग प्रोजेक्ट्स विथ पार्टनरशीप. मागीर तुमकां खबर आहा बोवाळ जालो टॅक्सीचो. तातूंतय दॅट टायम लेट मनोहरबाब पर्रीकर वॉज देयर. ही सपोर्टेड लायक एनीथींग. तूं फुडें वच, आमी आसा तुजे बरोबर. सो हांवें ऑनलायन टॅक्सी बूक केली, नॉट लायक अ रेडिओ टॅक्सी. जी ओला उबर जी आसा दॅट इज रेडिओ टॅक्सीज. मायन वॉज लायक ऑनलायन टॅक्सी फोनाचेर. आनी म्हजे कडेन 3-4 चलयो आशिल्ल्यो, ऑर्फन गर्ल्स. जे कितें इन्कम येतालो हांव ताकाच दितालो. पण सबसिक्वेंटली सर हें जालें म्हणटकीर हांवें तो बिझनेस स्लो केलो मातसो. दुसरी कंपनी आयली. आतां परत हांव आनी एक लॉन्च करता. हांवें नॉट एट स्टॉप. म्हाका कोणें ब्रेक केला, कमबॅक आसा आनी व्हडलो कमबॅक आहा. ओके. बट आता तुम्ही म्हणले की तुम्ही स्टार्ट केले केन्ना? इन 96-97 आणि तुम्ही स्टार्ट केले. सो तेन्ना बट इवन स्टार्ट करतले जाल्यार इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव मनी. लायक पयशे नासतना तूं कितलेंय चिंतलें जाल्यार सुद्दां ते फुडें कशें वर्क करप. सो तो एक क्वेश्चन आसता पळय. सो तुमची फॅमिली तितली लायक फायनान्शियली स्टेबल आशिल्ली की तुमकां तें इजी जालें ऑर एल्स आनी कितें वेज काडले? सी, पयशे न्ही जाय पडटा हें खरें, पण अशेंय न्ही काय पयशे आसल्यार आसा म्हणून किंवा मेळटले म्हणून बिझनेस चालू करप. तुका जर स्ट्रॉंग एक कॉन्फिडन्स आसा न्ही, ऑर यू हॅव अ विल पॉवर की आपूण हो करतलोच, अँड इफ यू गिव टायम जर तूं ताका दिता आनी श्रद्धेन करता, ऑनेस्टलीन करता, तुका ऑटोमॅटीक वाट सुद्दां वता. तुका देव सुद्दां तुज्या फाटल्यान तो बाबा हो मेहनत करता, कितें आपलो जीव घालता हे काम करपाक लागून. सो तुका एक फाटबळ मेळटा देवाचो आनी तुजें कॉन्फिडन्स अँड युअर करेज टू गो हेड. आनी स्टेप बाय स्टेप कामां जायत वता. तुका मनीस मेळटा. हांव आतां की म्हाका इंटरनेटाचें कांयच खबर ना, आय एम नॉट अ सॉफ्टवेअर इंजिनियर. म्हाका फ्रेंडान म्हणलें अशें अशें आसा, आमी इंटरनेट चालू करया कितें. हांवें ताका म्हणलें इंटरनेट बँडविड्थ म्हाका कांय खबर ना. मागीर म्हणून ते आमी सगळें तुका शिकयता, पण हांवें म्हणलें हातून बरें कितें जातलें. तो म्हणपाक लागलो आमी इन्स्टॉलेशन चार्जीस घेना. आयचे तारखेर आतां हांव सांगता तुमकां 2017 जेन्ना मनोहरभाई पर्रीकर आशिल्ले तांणी इनॉग्रेट केल्लें, त्या वेळाचेर म्हणलें आमी म्हणपाक फ्री दितले, नो इन्स्टॉलेशन चार्जीस. म्हाका जप्प करून तकलेन आयलें की गव्हर्मेंटान ती स्कीम काडल्या टॅब घालपाची आनी त्या भुरग्यांक इंटरनेट ना, आनी विदाउट द इंटरनेट द टॅब इज लायक अ पीस ऑफ अ गॅजेट. हांवें म्हणलें हांव येता तुमचे बरोबर. सो थंयच्यान चालू केलें. 5 स्टाफ घेतले. ल्हानशें आमचें म्हजें ऑफिस आशिल्लें रियल इस्टेट, तातूंत 4 जाणांक बसून ते चालू केलें. करता करता म्हाकाय कळपाक लागल्यो गोश्ट्यो. पणजेच्यान आमी हळू मडगांव आयले. मडगांवचे फोन येवपाक लागले आमकां जाय, आमचे भुरगो शिकता, स्कुलांतले हे शिकता म्हणून आमी मडगांव वास्को करत आतां 70-80 लोक स्टाफ काम करता. सो फर्स्ट इंटरनेट गोंयान येवपाक ना, हाजे पयलीं आनी कंपनी आशिल्ल्यो, पण ती कंपनी आय शूड नॉट टेल यू, आय डोंट नो, पण तांची
मंथली रेंटल्स किंवा इन्स्टॉलेशन चार्जेस जेन्ना कनेक्शन चार्जेस घेता इट लायक 5,000-6,000 7,000 घेताले बिकॉज आय रिमेंबर की पयलीं इंटरनेट फक्त खूब लायक जी कोण सामकी पॉश लोक आसा तेंचेच घरान आसताले आनी इवन आतां कोणाचोय चलो भायर आसता इंडिया भायर काम करता सो तेका एक व्हिडिओ कॉल सुद्दां करतले जाल्यार दुसऱ्याचे घरा घरा वचून एक थोडोसो टायम काडून तेंचे कडेन मागून Correct. तशें करून सेट करताले टायमिंग्स उलोवपाक जस्ट एक व्हिडिओ कॉल करपाक आनी आतां अशें जालां की तूं खंयच्याय टायमार कर तेन्ना हांवें ती एक स्कीम काडिल्ली घरा घरा इंटरनेट अभियान म्हणून म्हाका तुमी म्हणटा न्ही सुरवातेक म्हणलें की कॉन्ट्रोवर्सी कित्याक जाता तुमच्या हातून सो दीस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग्स की अरे वो इतलो फुकट कित्याक दिवपाक लागला सगळ्यांक आतां तुका कशें परवडटलें कितें काय पण म्हजो एंड गोल आसता की समाजांतलो सगळ्यांतलो लास्ट भुरगो मनीस ताका जर बेनिफीट जाता खंयचो बिझनेस आसत न्ही आय एम मोर इंटरेस्टेड इन टू दॅट सो हाऊ इट वर्क्स लोकांक मेळ्ळें 5-10 कनेक्शन आशिल्ली आज 15,000 सुमारे आमची कनेक्शनां आसा सो बिझनेसय जाता लोकांक एम्प्लॉयमेंटय जाता आनी सर्वीस आशिल्ल्या Service कारणान मेळटा. आमी गांवांनी पावल्या आतां इवन कुणय सुद्दां गांवांन आमी दिसता आतां पावल्या आनी इट तुमी म्हणटले कशें हें जाता काय म्हणून वी आर कॉम्पिटींग विथ बिगर कंपनीज रिलायन्स मागीर वोडाफोन आनी खंयची तरी ते आयल्या ह्यो कंपनी आयल्या आनी आमची ल्हान कंपनी कळ्ळें तुमकां हाऊ डिफिकल्ट टू मॅच देअर रेट्स इट्स नॉट अ स्मॉल टास्क सो हांवें तुमकां विचारिल्लें वदळ की तुमची फॅमिली बॅकग्राऊंड म्हणल्यार फायनान्शियली सेट आशिल्ली काय ना तो तुमी क्वेश्चन स्किप केलो सो ना. परत रिवर्स या family my father is a banker my mother is but now he's retired my mother is a housewife so income कितलो आसतलो मिडल क्लास मिडल क्लास बँकेन जेन्ना पर्यंत आसतलो तो पर्यंत ताका क्वॉर्टर्सान रावतले आमी बँक क्वॉर्टर्स अशें ना की एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आमची कांयच ना एक आशिल्ले 4-5 भाव आशिल्ले कितें माड बीड कितें आसा सो जे कितें क्रिएट केलें म्हज्या बापायनूच क्रिएट केलें तो बिझनेस करतालो बारीक बारीक कितें तांदूळ हाडून विकतालो मागीर ताणें जेन्ना रिटायरमेंट घेतली बँकेच्यान तेन्ना ताणें वूड बिझनेस चालू म्हणजे आजालो बिझनेस आजाचो बिझनेस चालू केलो तातूंत ताणें 2 पयशे केले गाडी घेतली एक 800 घेतली तशें करून करून आमी त्या लेवलांतल्यान वयर सरल्या आय विल नॉट से की म्हाका आवय बापायन कितें कमी केलां बट ताणें कश्टान पयशे केले आनी ताजे कडल्यान म्हाका तरी याद ना की हांवें कितें पयशे घेवन बिझनेस चालू केलो म्हजे सगळे इवन आफ्टर माय एज्युकेशन खंयचोय बिझनेस हांवें चालू केलो बापाय कडेन पयशे घेवना आनी ते कशे जायत गेले कशे घडत गेले कळ्ळें तुमचें म्हज्या लग्नाक सुद्दां हांवें पप्पा कडेन पयशे घेवना देर ब्लेसिंग्स आर विथ मी सो तुमी सिंगल चाइल्ड म्हजी एक भयण आसा शी इज इन US ओके अशें आमचे कितें म्हणटा ताका भाटकुले अशें सो गोंयान जो मेजर सगळ्या फॅमिलीन एक सगळी इश्यूज फेस करता तो म्हणल्यार प्रॉपर्टी खातीर झगडी जे सगळ्यांच्याच घरान जाता आनी आतां तुमी काम करता टू स्टॉप इट सो हे तुमच्या तकलेन खंयच्यान आयलें लायक तुमी कितें पयले भुरगेपणान अशी झगडी ना तशी झगडी तरी पयलींच्यान चालू सगळ्या घरांनी आसता जे कडेन पयशे आसा पळय प्रॉपर्टी आतां झगड्यो जाताच अनलेस तुमी ते ताका स्ट्रीमलायन करून दवरनात कितें जनरेशन एन्सेस्ट्रल प्रॉपर्टीज मागीर ती भुरग्यांक ताजी भुरग्यांक अशें वचून डॉक्युमेंटेशन करून जर दवरना तर ह्यो प्रॉपर्टीज अश्यो चालू जाता आनी आतां हालीं हांव ह्या प्रॉपर्टीजान आशिल्ल्या कारणान लास्ट 24 वर्सां इंटू रियल इस्टेट म्हाका दिसलें एक म्हजी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आसा समथींग आय हॅव टू गिव बॅक फ्रॉम माय बिझनेस लायक फॉर थोडेशे दोतोर आसा ते गरिबांक फ्री सर्जरी बी करता थोडे CAs लॉयर आसा ते देवळाचे चर्चीचे जे अकाउंट्स करता ते पयशे घेना हांव कितें करूंक शकता विथ माय एक्सपर्टीज अँड आय थॉट दीस वे आय वॉज सेटलिंग पयलीं सुद्दां न्ही खुबश्यो प्रॉपर्टीज हांव सेटल करतालो पण ती सेटल करता माउथ टू माउथ पब्लिसिटी जाताली पण त्या हाजेर जायनाशिल्ली हाजे हातून भितर सो आतां मातशें हांवें ती प्रोफेशनली घेतल्या आनी म्हणजे
लॉयर्सूय आसा तांची हेल्प घेवन हांव ती आनी बरे तरेन आनी चड लोकां पर्यंत करपाचो प्रयत्न करता. ओके. सो ही झगडी जर स्टॉप जातली जाल्यार कितें करचें पडटलें? झगडी स्टॉप कित्याक भावा मदीं जाल्यार इतली झगडी जातात की एकामेकाच्या तोंडाक सुद्दां पळयनात. तर आतां हांव येतालो म्हाका एक फोन आयलो की आपूण ताजें नांव सांगना तुमकां आनी ताजी कितें शॉपां आसा. तो म्हणटा तूं पयलींच ताजो क्वेश्चन हांव ताजे कडेन उलोवचो ना. हांव म्हणलें करुया रे सेटल आपलो लॉयर हो ताजो लॉयर हो ह्यो सगळी गोश्टी पूण आपूण ताजे कडेन उलोवचो ना आपूण येवचो ना. आनी ताणें म्हाका अशें केलें. हांवें म्हणलें पळय तुजे सायडीन तूं रायट ताजे सायडीन तो रायट आसतलो हांव ताजें तोंड पळोवचो ना मिटिंगेक येवचो ना. हो एप्रोच इज ऑफ इगो. अशें कांयच उरना की आपल्याक हें जाय आपल्याक तें जाय. वेन द इगो क्लॅश अँड द मनी कम्स इन बिटवीन देन द स्पार्क ऑफ डिस्प्यूट सुरू जाता. सो हो प्रयत्न हांव करता की विथ टेकिंग द हेल्प ऑफ द लॉयर्स आनी सॉलिसिटर्स एडवोकेट्स दोगांकूय बसून एक एमिकेबली सेटल करप अश्यो दॅट इज वॉट आय एम ट्रायंग. लायक बरेपणान सेटल करप. बरेपणान सेटल जाता पूण सेटल खुबश्यो गजाली जाता. जाल्ल्यो आसा. जाल्ल्यो आसा. एक तशेंच हांवें लास्ट पॉडकास्टान कोणें म्हाका विचारलें सांगिल्लें की एक भाटकार मुणकार सिंपल जे गोंयांत कितल्योश्यो केस अश्यो आसा न्ही वर्सान वर्स चलता. भाटकाराची एक प्रॉपर्टी आशिल्ली 5,000 or 4,000 समथींग लक्षांत ना म्हाका. आनी द टेनंट वॉज अ मिडल ऑफ द प्रॉपर्टी अँड ही वॉज डिमांडींग 800 स्क्वेअर मिटर्स. आपूण भाटकारा कडेन वचना आनी भाटकार ताजे कडेन वचना. सो म्हाका एकदां भाटकारान फोन केला बाबा अशें अशें आसा. हांव गेलो ताच्या घरा. बाबा म्हणलें तुका कितें जाय ना आपल्याक 800 स्क्वेअर मिटर. भाटकार म्हणले एज पर मुणकार कायदो 240 तुका 300 मेळटा. हांव म्हणलें तुका 500 स्क्वेअर मिटर तुका ओके तुज्या नांवार सेल डीड करून मेळटा ओके. भाटकाराक फोन लायलो बाबा ओके 500 दी मरे ताका तितलो वर्सां रावलो. 5 minutes वी गॉट सेटल्ड. नो कोर्ट ना कन्सेंट टर्म्स फायल केली आनी जाता. काली म्हाका हांगच्यान कोलव्याच्यान एक बायल फोन करत आसा की तिचे फॅमिलीचे सगळे लोक भायर आसा लंडन पोर्चुगाल खंय आसा. ती सांगताली म्हाका फोनाचेर. आनी शी हॅज गॉट मेनी प्रॉपर्टीज पण ती रावता गोट्यान. पळोवपी करपी कोण ना कोर्ट वचपाक पयशे ना खावपाक जेवपाक पयशे ना. अश्यो परिस्थितीन खूब वायट दिसता की अशें भाटकाराची परिस्थिती अशी जाल्या म्हणून. सो दॅट आय विल टॉक टू दोज पीपल कोण आसा तांकां आनी आय ट्राय टू सेटल. तिकाय बाबा तिचे लास्ट एज कितें घर मेळ्ळें तिका जे कितें बाकीचें सगळें तुमीच दवरा पण तिकाय बरें करून एक तिचे लायफ दिस वे वी आर ट्रायंग. म्हणल्यार एका मनशाची आख्खी लायफूच ती कोर्टान वता. अशी आनी एक केस आसा जी म्हाका दिसता 27 years this property is still in the court. Huge property. आणि एक सेम भाटकार मुणकार केसीस. भाटकार मुणकार केसी भितर थर्ड पर्सन एंटर जाता. फॅमिली वाडटा. एक भाटकार आशिल्ले 4 भुरगे जाले. तशेंच मुणकाराले टेनंटाले 4 भुरगीं जाली. एकटो आयकता एकटो आयकना. तेन्ना एकटो कोणाक तरी हाडटा थंय गॅरेज घाल म्हणटा किंवा आनी कितें कर म्हणटा एनक्रोचमेंट करता. तेन्ना ती प्रॉपर्टी ना भाटकाराच्या हातान उरता ना मुणकाराच्या. थर्ड पर्सन टेक द इंटरेस्ट. सो वेर वी इंटरव्यू से दॅट हे तुम्ही करू नका. जे आसा तुम्ही डिवायड करा आनी सेटल करा. आम्ही काय आयुष्यभर ह्या जगान रावपाक आयले ना. ब्युटिफूल वर्ल्ड. स्टे विथ पीस लाफ्टर अँड स्माइल. आणि मागीर घर ना म्हणटकीर पीस ऑफ माइंड वता. मागीर तो दुसरें फ्रस्ट्रेशन काडटा दुसऱ्याचेर. बायलूय बी फ्रस्ट्रेट जाता. केन्ना केन्ना अशें जाता की मारामारीचेर येता कोयते बी घेवन. आय शुड नॉट टेल यू ऑन दिस पॉडकास्ट ऑर आय डोंट नो पण अश्यो घटना घडटा की बशिल्ले कडेन मारपा येता एकमेकांक सेटलमेंटाच्या अशें जालां तुमच्या मुखार जाता कांय गोश्टी जाता. कितें जालां? आमी सेटल करताले प्रॉपर्टीज. सो हांवें अशें म्हणलें ताणें मातशें उलयतना कितें तुका गाळी गेली ताच्या तोंडांतल्यान. नॉर्मल आमी कितें फ्रेंडाक अशें गाळ्यो मारत जाल्यार तो मनार घेना. जेन्ना राग आसता ताणें म्हणचें बारीकशें कितें म्हणलें की तूं अशें कित्याक म्हणलें. सो आमी टेबलार बशिल्ले एका हॉटेलाच्या आनीक तो म्हज्या कुशीन बशिल्लो आनी तो दुसरो बाबू आशिल्लो तो बशिल्लो. उलयता उलयता तो उठलो
तुम्ही म्हणपाल उलय आपूण म्हण असो उठून मातसो तो फुडें गेला हाणें कितें तरी म्हणलें ताका हा ताजी इतली छटकले की ताणें हांगा ते पळोवना ती कुलेर आनी हें आसता पळय ती ब्रेड हय. तीच Knife. काडली घालपाक तुमच्या मुखार. मग हांव बसला सो हांव जस्ट ह्यो गोश्टी जाता आणि तुम्ही त्या टायमार कितें करता मागीर काय ना राव म्हणटा तांकां मागीर कोणा सेटल जाता पूण ते इतले गरम वातावरणान कोण रावपाचे मुडान आसना आसता थोडे थोडे कितें एकदम कितें जाता न्ही उजो तो पेटिल्लो आसता तो एक बरोबर नेवना म्हणटा हाकाय मातशें शांत करून ताका शांत करून मागीर थोडे फुडले फॅमिलीचे ताका सांगून फाटले पळोवन ताची एज सांगची पडटा काही लोकांची हेल्थ अशी आसता की बाबा आतां हें मेळटा तें घे नाल्यार केन्ना तूं भोगतलो हेंय सांगचें पडटा आनी कांय वेळार तो रायटफूल आसता ताकाच रायट आनी दुसरो मनीस रॉंग आसता ताका सांगचें पडटा की बाबा तूं रॉंग तूं करता तें सारकें न्ही हें घर तुजें न्ही हें तूं भाड्याक रावला हें घर अमक्याचें तूं इतलो वर्सां रावला म्हण तूं कितें कॉम्पेन्सेशन घे पण अख्खें घर आपलें म्हणून क्लेम करनाका सो अशें करून कांय गोश्टी आमी सेटल करता ओके सो तुमचे म्हणल्यार तुमी दुसरे लॉयर्स हायर करता आतां कशें जाता न्ही आज तांचे लॉयर आसताच पयलीं म्हणजे ही गोश्ट म्हजे कडेन केन्ना येता जेन्ना कोर्टान पावता नाल्यार झगड्या पावतात तेन्ना येता तेन्ना हांव तांकां सांगता की ही वाट आसा हांव पर्सनली उलयतां तांचे कडेन सपोज तुमी म्हजे कडेन आयले की आपलो हो प्रॉब्लेम आसा आनी तो म्हणटा ऑपोजीट आनी कोण आसा सो हांव म्हणटा तांकां की म्हाका एक चान्स दी हांव तांकां फोन करता तांचे कडेन उलयता की अमको अमको मनीस म्हजे कडेन आयला आनी हाका सेटल करूंक जाय तुमकां सेटल करपाचें आसा काय कितें फर्स्ट रिस्पॉन्स येता ना आमकां करपाचें ना म्हाका ते संवय जाल्या म्हणल्यार मातशें चिंतून पळया 1-2 दीस रावा हांव तुमकां फोन करता आनी अशें न्ही की हांव म्हज्या बेनिफिटाक लागून करता दीस इज वॉट आय एम डुईंग इज लायक अ सोशल सर्वीस इफ इट इज अ बीग प्रॉपर्टी आनी कितें सेल बी आसा जाल्यार आय वील डू माय प्रोफेशनल वे अदरवायज दीस स्मॉल डिस्प्यूट सेटलमेंट आय डोंट चार्ज एनीथींग तेन्ना आपूण येता पण आपल्या कडेन 15 मिनटांकून चड वेळ ना अशें काम ताजें म्हजें न्ही पयलीं सांगता तुका म्हणलें बरें पात्रांव या तुमी तांकां आपोवप बसप सांगप जाता 50-50 कित्याक कितें जाता तेंचे ऑलरेडी झगडी खूब वर्सां पयलींच्यान चालूच आसतात न्ही ती तोच इगो प्रॉब्लेम हय सो अकस्मात परत लायक बरेपण करप म्हणल्यार दोगांयचोय इगो खंय तरी भितर परत येता आनी थोडे ताका कशें आसता फ्री एडवायस दिवपी लोक आहा अरे तुवें कित्याक सोडलें आफ्टर सेटलमेंट की तो सपोज बिल्डर आनी सपोज हें आसा की ताका एग्रीमेंटान बरयल्लें आसता की 40-60 वॉट एवर कांय डिस्प्यूट जाता मदीं तेन्ना ताका आमकां होच फ्लोर जाय आमकां होच फ्लॅट जाय अशें म्हणटा आनी तें सेटल जाता घरा वता की तो खंय हांगा पार्टेक गेल्ले कडेन सांगता अरे आज हाजे कडेन म्हजें सेटल जालें म्हण एकटो ताका सांगता हें तूं पिसून मरे म्हण तुवें ताका फर्स्ट फ्लोर मागपाचो तुवें सेकंड फ्लोर कित्याक घेतलो अगेन परत उजो घालता सो दीस इज व्हेरी आनी मनीस रोखडो इन्स्टिगेटूय जाता लोक इन्स्टिगेट जाता आतां हे जे रील जे सुरवात आसा न्ही जी फास्ट शॉर्ट्स आतां आमी करतले स्टोरी पूण हातून कितें जाला मनशाचे टेम्परामेंट पेशन्स लेवल कमी जाला फास्ट पयलीं वॉशिंग पावडर निर्मा बी येताले 3 मिनटाची एड आतां ती 1 मिनटाची ताजे नंतर ती 20 सेकंदाची आतां ती आनी कमी जाली पेशन्स लेवल देंवला खूब सामको खूब देंवला लोकांनी देवळान वचपाचें चर्चीन वचपाचें कमी केला सो ऑल दीस फॅक्टर मॅटर्स आनी आतां प्रॉपर्टीज आतां नवी घेतले जाल्यार सुद्दां प्रॉपर्टीज इतल्यो म्हारग जाल्यात की एक नॉर्मल मनीस अफोर्ड करपाक शकना मिडल क्लास मनीस रायट यू आर रायट सो तांकां अशी कितें स्किम्स बी आसा स्कीम म्हणल्यार कितें जालें न्ही आतां जो हांवें लास्ट पॉडकास्टान सांगिल्लें की भायले जे लोक आसा ते गोंयान चड इन्वेस्ट करपाक लागल्या ताजे कारणान गोंयकाराक जागो मेळना जाला आनी जागो मेळ्ळोच जाल्यार आमची बायींग कॅपेसिटी म्हणल्यार एवरेज गोंयकाराची हांव सगळ्यांक विथ रिस्पेक्ट सांगता की आमी गरीब न्ही हातून हातून वचना कंपॅरेटिवली कितें जाला काय म्हणटा जाल्यार दे हॅव अ अपर हँड इन बायींग द प्रॉपर्टीज सो आमचो मनीस खंय ना खंय मातसो फाटीं पडटा आनी ताका लागून ताका प्रॉपर्टी मेळप हें डिफिकल्ट जाता आतां मडगांवच्या तुमी पळयत जाल्यार कॉमान हांगा पयलीं घरां आसतालीं व्हडलीं व्हडलीं आतां ती फॅमिली व्हडली जाल्या आनी
अपार्टमेंट्स आता बाय डिफॉल्ट तुमकां वच्चेच पडले. पयलीं ल्हान घर खंय तरी बांदताले हांगा तुमच्या लागीं फातोर्डा बी. आतां फातोर्डाय वाडला. सो लोक आनी पयस वचूंक लागले राय बी. थंय आतां जागे ना. म्हणटकीर दे आर कमिंग बॅक टू द सिटी, स्टेईंग इन द अपार्टमेंट्स. पूण फॅक्ट इज, दीस इज रियल फॅक्ट की साऊथ गोवा तरी मातशें कमी आसतलो, नॉर्थ गोवा चड इम्पॅक्ट जाला. आउटसायडर्स आर बायंग द प्रॉपर्टी. ऑल आर इंडियन्स. बट कितें गांवचो म्हण एक मोग आसता न्ही. आपलो गांव, आपल्या गांवान आमी रावचे, म्हजी फ्रेंडां बरोबर रावची, भाव भयणां बरोबर Attachment रावची, आसता. अटॅचमेंट म्हण तो आसता. पण त्या गांवान त्या मनशाक प्रॉपर्टी घेवप म्हणल्यार आजकाल शक्य जायना. सो स्कीम आतां आसा एक म्हाका दिसता PM प्रायम मिनिस्टर आवास योजना म्हणून आसा. फॉर अंडर दॅट यू कॅन बिल्ड स्मॉल हाऊसेस, जे बिल्डर्सांनी करूंक येता. पूण ते गोंयान त्या प्रमाणाचेर जायना. पूण बाकीच्योय स्किम्स आसा. गव्हर्मेंट लोन दिता, हावसिंग लोन आतां कमी जाला, रेट ऑफ इंटरेस्ट कमी जाला. पण बेसिक व्हॅल्यू ऑफ द अपार्टमेंट ऑर द फ्लॅट ऑर द हाऊस, ताजो व्हॅल्यू खूब वाडला. इट इज नॉट अफोर्डेबल. तुमकां जरी स्किमीचे अंडरय जरी मेळ्ळे, लोन जरी हातून मेळ्ळो, गव्हर्मेंट एम्प्लॉई किंवा विमन हातून तुमकां 2% कम्याच्यान लोन मेळटा, तरी तो त्या व्हॅल्युएशन गोंयकाराक घेवप मातशें आजकाल डिफिकल्ट जाला. म्हणल्यार जे भायर आसात पळय आतां लोक, दिल्ली, मुंबय, हय. थंय आनीक एक्सपेन्सिव्ह आसा. सो तेंचे खातीर मे बी गोंयान कमी कशें. कशें आसता पळया की फॉर एक्झाम्पल मुंबय, बँड्रा धरुया आमी, बँड्रा, दादर जे मेन प्रायम एरिया धरुया, थंय 2 BHK अपार्टमेंट आमचे हांगा स्क्वेअर मिटरान म्हणटा. जर 100 स्क्वेअर मिटर, देर इट इज 1000 स्क्वेअर फीट. तुमकां कांयच न म्हणलें जाल्यार 5.5-6 कोटींक मेळटा एक 2 BHK अपार्टमेंट. हांव तुमकां कमींतले कमी सांगता, इट गोज टू ऑलमोस्ट, देर आर अपार्टमेंट वीट गोज टू 20 crores बी. आमी धरुया 6 कोटीचो 2 BHK. मडगांवां तोच 2 BHK तुमकां 100 स्क्वेअर मिटर 80 लाख तर 90 लाखां मेळटा. सो तो मनीस कितें करता, जे मेट्रोपॉलिटन सिटीज जाता तो म्हणटा अरे आपली भुरगीं तरी खंय भायर शिकपाक गेली, तो आनी ताजी बायल घरा, पैसा अपने पास है, घर है, क्या करेंगे, ते विकता आनी गोवा में घर लेंगे. कळ्ळें तुमकां. म्हजो असलो मनीस, तुमचो असलो मनीस कितें करता, बिल्डरा कडेन वता, अरे पात्रांव आपलो 80 लाखाचो बजेट ना, आपलो 75 आसा, 5 लाख कमी कर रे. मागीर हाजे कडल्यान, फ्रेंडा कडल्यान, हाजे कडल्यान वळखी काडून ताका आमी रेट कमी करपाक ट्राय. वेर एज दे कम, दे सिलेक्ट, दे पे एंड दे गो. हांगा आमचो डिफरन्स जाता. सो दिस इज वॉट. म्हणून हांव सांगतालो की जागे विकचे पयलीं चिंता. आनीक इवन ते जे ओनर्स आसात पळय, तेंकाय बी तेंकां दिवपाक चड मजा येता आसतली. ते आतां कशें सांगू, आतां आसा त्याच रेटीन ते व्हरतले म्हणून जाणा न्ही. गोंयकार जाल्यार ते कमी करपा लायतले. फायदो कमी जावचे परस तेंकां दिल्यार फायदो चड मेळो ना. तशें जाता. हांव एक म्हजो प्रोजेक्ट बांदतालो म्हापश्यां. म्हज्या हातून ऑलमोस्ट 80% गोंयकारूच आसा. पण म्हाका प्रॉब्लेम जातालो, ना म्हणपाक म्हाका जायना. म्हाका म्हणजे पार्टनर म्हणटाले तुजे कडेन नाल्यार आमचे कडेन धाड, की तूं ताका रेट कमी करून फायनल करूं नाका. सेम जातालें. अरे रघु, म्हजो मनीस हो, तो आमचो वोटर, तूं मातसो ताका पळय. म्हणलें जायना रे पात्रांव, 1 लाख जायना, 2 लाख कमी करता. मागीर हें फ्री करून दी, तें फ्री करून दी, अमकें दी, पार्किंग दी. तो जाताच. पण आमचे लोक आमचे अपार्टमेंटान रावले जाल्यार आमकां बरें दिसता. पण सगळे बिल्डर तशें चिंतना न्ही. तांकांय बिझनेस करपाचो आसता. तांणी रेट मायज रेटीन जागो घेतिल्लो आसता. सो आज ताका लागून ते म्हणटे आयले पयशे दिले, तुमी करता कमी. हांव करता, जाता तितलो करता, लॉसान तरी करूंक शकना न्ही. सो आतां लोक सगळे तुमचेच कडेन येतले. पळया कशें जाता ते. म्हजे कडेन आय एम मोर इन टू फॉर द मिडल क्लास पीपल. तांचे खातीर म्हजी तकलेन चल्ला की कशें एक अफोर्डेबल घर विथ गुड क्वॉलिटी, विथ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडेन उलोवन बी, अशें म्हजे तकलेन चल्ला.
पण अजूनही म्हाका ताजो सोल्युशन मेळना बिकॉज लँड कॉस्ट खूब जाता. आनी एक जर मनीस मडगांव काम करता ताका जर कमी रेट आसा म्हणून तुमी जर कोतीगांव घर दिलें ताका घर घेवनूय फायदो ना कित्याक ट्रॅव्हलान हें जाता. सो पळोवया, आय एम जस्ट वर्किंग ऑन इट. इफ गव्हर्मेंट गिव्स अ लँड ऑर विथ अ जॉयंट वेंचर, जे भूमिपुत्र आसा गोंयचे तांकां एक घर कशें करून दिवप. आणि लोवर मिडल क्लास जे आसा तांकां लोअर मिडल क्लास जे आसा तांकां ती PMAY प्रायम मिनिस्टर आवास योजना आसा तातूंत तांकां म्हाका दिसता 45 स्क्वेअर मिटर 1 BHK. बट दॅट लोअर इन्कम गोंयान कमी आहा. ते चड जी लागता खंय जी मुंबय बी झोपडपट्टी बी आसा थंय थंय ती तो प्रोजेक्ट येता झोपडपट्टी करून तांकां रेटी मेळटा. आनी मुंबय बी एरियान कितें जाता की तांचो FAR जो आसा तो मायज आहा. गोंयान कशें आहा की गोंयान गांवांनी 60% 40% असो FAR आसा. फॉर एक्झाम्पल तुमचो जर 1000 स्क्वेअर मिटर जागो आसा तर तुमकां काही एरियान 50% बांदूंक मेळटा म्हणजे 500 स्क्वेअर मिटर बांदूंक मेळटा. 100 स्क्वेअर मिटराची तुमकां 5 फ्लॅटां बांदूंक मेळटा. काही विलेजीस अशे आहा थंय 1000 स्क्वेअर मिटर तुमकां 80% बांदूंक मेळटा विच आर सेमी अर्बन नियर टू द सिटीज. मुंबय असले गांवांत कितें दे गो वर्टिकल. आनी हे हांवें सजेस्ट केलें बरीं वर्सां पयलीं की इन्स्टेड ऑफ गोईंग हॉरिझॉन्टल झाडां कापून सगळें करचे परस एकूच हातून वर्टिकल कन्स्ट्रक्शन करा. कन्स्ट्रक्शन कॉस्टूय देंवता कित्याक स्लॅब एकाचे वयर वता, झाडां तशींच उरता, ग्रीनरी उरता, रोड तुमकां सेम एरियान जाता. सेम एरियान जाता. सो हाजेर आमचें वर्किंग चालू आसा. देर इज नदर हें हांगा गोवा हावजींग बोर्ड आसा तर एक हळू करतलो उलयतलो सरा कडेन प्रपोजल दिता. सो इतल्या वर्साचे तुमच्या एक्सपिरियन्सान खंयचे अशे तुमचे क्लायंट आसा जे तुमकां पर्सनली कनेक्ट जाला म्हणल्यार अजून पर्यंत तुमचे तकलेन आसा, नॉट लिगली, इमोशनली कनेक्शन? तुम्ही म्हाका खरें मनांतल्यान जर विचारता 100तले 100 म्हणजे 98% जे म्हजे क्लायंट आशिल्ले ते म्हजे फ्रेंड जाल्या. जो 15 वर्सां पयलीं जे हाणें म्हजे कडेन प्रॉपर्टी घेतिल्ली किंवा लिगल एडवायस घेतिल्लो किंवा म्हजे कडेन फ्लॅट घेतिल्लो तो अजुनूय आमगेर येता जेवपा बी. आनी आमी खंय मुंबय बी खंय गेल्यार आमी तांगेर वता. इवन कॉम्प्लेक्सान जे खंय हांवें बांदले अपार्टमेंट केन्ना तरी हांव चुकून जरी अशी पावलो अशें दिसता की हांव घरां पावलो तसो. ती क्रिसमसाक म्हाका आपयता सगळीं. एक तरी म्हजी क्लायंट आसा शी लॉस्ट हर हस्बंड समथींग. ती म्हाका दर रक्षाबंधनाक ती म्हाका फोन करता आनी म्हाका हें धाडटा की ते राखी धाडटा. तशें अशें खूब जाणां. सो इमोशनली म्हजो आनीक आसा तो तरी म्हाका दर ईदाक बिर्याणी धाडून दिता नाल्यार म्हाका उखलून व्हरता घरा ताज्या घरा. आमी ताज्या घरा जेवता हांव एवरी ईद. लास्ट 16-17 वर्सां तरी जाली. दॅट अफेक्शन जे बॉन्डिंग फेविकॉल का जोडे ती म्हजे बरोबर एकदां लागत जाल्यार फ्रेंडशीप साहशी सुटना. कशें तो फुडलो मनीस बरो आसतलो हांव म्हजो बरें म्हणूं शकना न्ही. हांव राविल्ले तुमी म्हणपाक की आपूण बरो. फुडलो मनीस बरो आसता. आमी मनांतल्यान जर कांय गोश्टी सांगल्यो ताका जर पटलें. अशें म्हजे एक प्रोजेक्ट जाल्लो की कांय कारणाक लागून तो प्रोजेक्ट डिले जालो आनी सगळ्यांक आपोवन सांगलें अशें जाला मातशें टॅक्निकल इश्यू. ते रावले वर्स 1.5 वर्स डिले जालो पण वी कंप्लिटेड अँड वी डिलिवर्ड इट. सो तांकांय ते अंडरस्टँड करून घेता की बाबा हाका खरोच हो प्रॉब्लेम जाला आनी हो प्रोजेक्ट हो कंप्लीट करतलो. कंप्लीट करता वी डेलिव्हर वॉट प्रॉमीस वी गिव वी डेलिव्हर. म्हणून ते नातें तशें उरता. फटींगपणां केलें जाल्यार खंय उरतलें. सो स्टे बी येता केन्नाय मदीं? कसलो स्टे? आतां तुमी जर कितें कन्स्ट्रक्शन करता चालू आसा सो केन्ना आमकां तें खबर आसना पळय त्या जाग्याची कितें तें. इलिगल करत जाल्यार येतलेच न्ही. इलिगल करना जाल्यार प्रॉब्लेम ना. जे खुबश्यो बिल्डिंग्स आमी अश्यो पळयता ज्यो कन्स्ट्रक्शन चालू आसतनाच त्यो मागीर फुडें वचत ना. तेंच जाता की खूब लोक प्रॉपर्टी घेता तेन्ना कोण बिल्डरा कडेन आपूण घेता आनी ताजी हिस्ट्री पळोवपा जाय.
हाऊ रिलायबल इट इज, कितली बिल्डींग ताणें कंप्लीट केल्या, कितली बिल्डींग इनकम्प्लीट आसा, हाजो एज अ बिझनेसमॅन तो कसो. काही नवे बिल्डरय आयल्या ते कंप्लीट करता, काही लोक कांय नॉलेज नासतना येता. खुबशे म्हणजे बिल्डर अशे पळयता की भायल्यान येता आनी तांकां कन्स्ट्रक्शन एंटर जावपाचें आसता, कोण तरी तांकां खंयची तरी प्रॉपर्टी हाडून तेकयता, हाफ कन्स्ट्रक्शन जातकीर एक मनीस उठ्ठा आनी म्हणटा रे आपलो रायट आसा, स्टॉप कन्स्ट्रक्शन. सो जाणें पयशे घाल्या ताजे बाबड्याचे पयशे शिरकता. तुम्ही म्हणले की हिस्ट्री पळोवपाक जाय. पळोवपाकूच जाय. हय, सो जाग्याची हिस्ट्री पळोवपाक जाय. तातूंत टायटल सर्च म्हणून आसता. आतां तुमी सपोज ABC कन्स्ट्रक्शन, ताजे कडेन तुमकां अपार्टमेंट घेवंक जाय 2 BHK, तो तुमकां एक फायल दिता, टायटल ऑफ द प्रॉपर्टी इज डॉक्युमेंटेशन, ती प्रॉपर्टी ताणें कोणा कडेन घेतल्या, सपोज ती प्रॉपर्टी ताणें विकती घेतल्या काय ताणें जॉयंट वेंचर केला. जॉयंट वेंचर करतकीर सपोज टायटल क्लियर आसा प्रॉपर्टी, जॉयंट वेंचर एग्रीमेंट, एवरीथिंग इज फायन, देन यू हॅव टू सी द टेक्निकल क्लियरन्सीस. ताणें ते एक्सकवेशन हाजी सॉयल टेस्टिंग केल्या काय कितें, ताणें ते TCPचे लायसन घेतल्या कितें, पंचायतीचें लायसन घेतल्या काय कितें, हेल्थ घेतल्या काय कितें, आनी ताजे फायनान्शियल कंडिशन्स कशें आहा, तो कंप्लीट करतलो काय ना, ह्यो गोश्टी तुमी चार व्हेरी एसेन्शियल बिफोर यू बाय द Okay. प्रॉपर्टी. थोडे लोक घेता फसता. आतां हांव म्हज्या हातून खुबशे दिल्लीवाले हांगा कन्स्ट्रक्शन करता, हांव एकूय तांचो फ्लॅट विकना ना तांचो विला विकना. अशें न्ही की हांव तांचेर ट्रस्ट न करता, की म्हाका खबर ना की ते कोण. आतां रेरा आयिल्ल्या कारणान 90% ही असली कामां कमी जाल्या. पयलीं कितें जातालें, एक मनीस बिल्डींग बांदता बांदता 50% कन्स्ट्रक्शन करता आनी ते पयशे जशे ताका पयशे येता, ताका हातान पयशे मेळटा, तो आनीक प्लॉट घेता, हांगा इनकम्प्लीट दवरता, हांगा परत हाफ कन्स्ट्रक्शन चालू करता, हांगा पयशे घेता. आतां रेरा आयिल्ल्या कारणान ते स्टॉप जाला, की ताका दाखोवचो पडटा की ह्या बिल्डिंगेक हो बँक अकाउंट, हे तुमी दिल्ले पयशे हे बँक अकाउंटान उरतले आनी अमके दिसाक हो प्रोजेक्ट कंप्लीट जातलो. दीस अंडरटेकिंग ही हॅज टू गिव टू द रेरा. ओके. तरी लोकांनी मातशे विचार करून पयशे घालचे पयलीं. पूण थोडे प्लेसीस अशे असतात जे हॉन्टेड बी असतात. अशें म्हणटात की जे हॉन्टेड जागे आसा थंय कितें ना कितें तरी जाता, एक तर बिल्डींग स्टॉप जाता, नाल्यार घेतगीर लोक कोणूच थंय रावपाक सोदना, अशेंय आसा. आयकून जाणा. आयकून जाणा, पण कितें आहा ते थोडे लोक बिलीव करता, थोडे लोक बिलीव करना. तुम्ही कितें करता? हांव 50-50. हांव बिलीव करता, खरें म्हणटा हांव बिलीव करता, पण आय डोंट गो आउट ऑफ द वे. आतां तुमी जाल्यार फोंड्या एक जमीन आसा, बरी 10-15 वर्सां जालीं कोणूच घेना. हांव एक दीस पळोवंक गेल्लो थंय. आतां आय डोंट नो की हे तुमचे हाजेर सांगप काय ना, हाजेर लोकांचेर कितें इम्पॅक्ट जातलो, कितें भुरगीं कितें जाता न्ही, अंधविश्वास अशें म्हणूंक शकता थोडे, पूण म्हाका हांव जाणा की देर इज सम शक्ती. सो आमी गेले थंय, आमी 5-6 जाण आशिल्ले आनी आमचो तो ओनरूय आशिल्लो, तो आमकां दाखयता प्रॉपर्टी. द मोमेंट वी एंटर्ड इन सो मच मिडल ऑफ द प्रॉपर्टी, एवरीबडी वॉज फिलींग अनकम्फर्टेबल आनी कोणाक खबर ना आनी म्हाका अनकम्फर्टेबल फील जाता. कितें अशें म्हणल्यार तुमकां अनइजी टायप जाता, म्हणजे केन्ना काय ह्या जाग्या वयल्यान वचूंक वचूंक कशें जाता. सो म्हजे कडेन एकटो मनीस आयलो, तो म्हणपाक लागलो साहेब इकडनं जाऊया का. हांव म्हणलें मी पण तेच बोलणार होतो तुम्हाला, म्हण आमी थंय रावले, तांकां कित्याक हाडूंक, बिकॉज देर इज स्मॉल हावसिंग प्रोजेक्ट करपा आशिल्लो. ते आमी 2 जाण रावले, म्हण ते परते आयले. सो मागीर आमी गाडयेन बसले, नाकाच म्हणून फुडें वचूंकूच ना. मागीर आमकां कळलें की थंय एक देवाचें कितें तरी आसा आनी वर्साक थंय आतां ती खूब कितें म्हणटा ताका आमी राखणदाराचें हें आसा, सो कळ्ळें तुमकां. सो दॅट एनर्जी इज देर. आनी ही आमच्या ह्या भागान चड आसा, फ्रॉम रत्नागिरी टू कुडाळ, कणकवली, हो सगळो भाग आसा न्ही, इवन सावड्ड्या, थंय प्रत्येक कुळागरान जाग्याचो आमी अशें म्हणटा पुरुश किंवा एक वाठार अशें तें आसता. हांव वायट म्हणना तें, पूण ह्या भागांतल्यान कितें जालां की त्या जाग्याक आमी परत 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 जेन्ना पुजता ताका आमी जागृत करता, आनी जागृत जाता की ताका एक शक्ती येता, दॅट यू कॅनॉट डिस्टर्ब.
एकट्यान कोणी घर बांदिल्लें ताका सांगिल्लें हांगा एकट्या तो कोणाची वाट आसा म्हणून आनी राखणदार काय कोण चलता काय पालखी वताली ताणें ते बिलीव करूंक ना आनी ताणें थंयच घर बांदलें and he has to face lot of financial problems, health issues. अशेंही जाता. So, it's sometimes it is very dicey. पण तुम्ही जेन्ना प्रॉपर्टी घेता तेन्ना तुम्ही प्रसाद बी घेता? जर सगळें अशें नॉर्मल आसत, जर फॅमिली बरी आसा अशें आसा न्ही, तेन्ना हांव प्रसाद घेना. कालूच खंय गेल्लो हांव की हांव आनी एकटो फ्रेंड तो बिलीव करता चड. सो we are buying that property. पयलीं आमी 8 दिसां पयलीं गेल्ले. तो भटजी म्हणपाक लागलो तुमी इकडे जागा घेता तर एक राखणीचो प्रसाद घ्या. हांव ताजें तोंड पळयलें. तो म्हणपाक लागलो म्हजो तो म्हणलें घेवया रे रघु घेवया. म्हणलें कधी येवं? सोमारा या. टुडे इज ट्युजडे न्ही. येस्टरडे इट वॉज. सकाळी 8:30 आयले आमी गेले प्रसाद लायलो. यू वोंट बिलीव तिनूय फावटी सेम पाकळी पडली. आमी ते हे लायता तुम्ही जाणा न्ही हय, प्रसाद पाकळी कशे लायता. इफ यू डोंट बिलीव तीच पाकळी 3 फावटी पडूंक शकना. आनी ताणें आमकां सांगलें की त्या जाग्या भितर कितें तरी आसा म्हणून. आनी तुमी एक काम करा, तुमी तुमच्या देवाचो पयलीं प्रसाद घ्या मागीर आमी घ्या. आमी घेतालो तो प्रसाद त्या जाग्याचो. तुमी तुमच्या कुलदेवा कडेन प्रसाद घेवन या आनी आपूण तुमकां कुलदेवाचो हे मागता म्हणून. आमकां तोय प्रसाद जायना. कुलदेव तुमकां आशिर्वाद दिना तो घे म्हणून. आनी मागीर तो भटजी हल्लो. सो हो आसा प्रसादाचो पावर म्हणटा. तशें थोड्यो भयानीक घटनाय घडल्या. तुम्ही सांगात सगल्यो घटना सांगात, हांव सुशेगाद आयकतां. आमी एक प्रॉपर्टी पळोवंक गेल्ले आनी म्हजो फ्रेंड आशिल्लो. ही इज अ लॉयर. आनी ताजो बापूय जो आसा तो दत्त महाराजो व्हडलो भक्त. आमी खंय वतालो तें म्हाका दिसता सावंतवाडी हांगा खंय तरी सी टच प्रॉपर्टी रिसॉर्ट घालपाक, इको रिसॉर्ट. आमी भायर सरले 2 अडेचांक. वर 1.5 वरां भितर आमी पावूंक जाय. कितें ना कितें अडचणी येता. गाडी पेट्रोल हें आनी कितें कोण आयला म्हणटा येना म्हणटा. आपूण आनी कितें फोनाचेर हाका लागून आमी पावता म्हणल्यार 6:30. म्हणलें सर हें कितें काय म्हणलें. एकांक आमी भायर सरिल्ले जेवंक सुद्दां ना. 6:30 जाल्यार म्हणलें म्हाका बरें दिसना म्हणलें. आतां कितें परत अडचळी येता. आपूण आयलाच न्ही मरे आतां इतले पावले पळोवया. म्हणलें उदकाची बॉटल घेता म्हण आमी थंय तांचे कितें म्हणटा ते बाजारसो लागता न्ही थंय उदकाची बॉटल घेवपाक गेलो. आमचे फुडें आनी एक गाडी आशिल्ली. आमी भायर सरता थंय आसा आनी मातशें तांचे प्रॉपर्टी कडेन एक गेटशी आसा. ते काळे माजर आयलें आनी ते गाडये पोवना आपूण तळमळत मेलें. आवय सायबिणी म्हणलें आतां सर म्हाका पळयता हांव सराक पळयता. आमी दोगच आसा गाडयेन. कांयच उलोवंक ना. आतां ते बाबडे 10-15 लोक आयले गांवचे. तांकां ती विकूंक जाय कशी करून. साहेब नको जावं. अंधार जाला आतां 7 वाजले. साहेब नको जाऊ जर बघून जाय तुमी एवढं लांबून आले. आमचे कडेन टॉर्च आहे. ते गांवच्या लोकांकडे बॅटरी बी सगळे आसता. तांणी ती बॅटरी बी लायली सगळे. आनी रत्नागिरीच्यान आर्किटेक्ट आयलो. इफ आय नो आर्किटेक्ट ऑर लॉयर इज एन आर्किटेक्ट. आनीक आमी चलता आतां काळोख न्ही. आनी हांव आनी सर फुडें चलताले आनी ते 2 लोक अशें म्हणल्यार ती व्हडलें हें कितें म्हणटा ताका आमी सगळे एक बरोबर चलतात. फातराचें हें गो तें अशें तळप कशें पळय लांब कळ्ळें तुका. फूल स्टोन इट इज सी. सो एकटो ते 100 मिटराचेर आसा आनी एकटो 150 मिटराचेर. हांव आनी सर चलता आनी आमचे बरोबर तो आर्किटेक्टा फाटल्यान तो मोबायलाची बॅटरी घेवन. जसो फुडें चल्लो न्ही कसो आवाज आयलो. एक येता की 3-4 आवाज आयले. इट इज लायक अ हिसिंग साऊंड ऑफ स्नेक्स. एक न्ही 10-15 स्नेक्स. हांवें सराक असो घट्ट धरलो. सर म्हणलें राव. सराकय मातसो तो फील जालो कितें तरी. म्हाका दिसलें सर म्हाकाच आवाज येता काय कितें काय तो ब्रीज बी हाजो समुद्राचो येता म्हणून ताचो आवाज येता काय कितें. आनी हे ते आसा पळय आपयल्यार येना जे आमकां इकडून या म्हणटा आमकां पूण तें कांय सांगना आनी आमकां वस्तू खबर ना. तो जो आसा पळय तो आर्किटेक्ट. हांव म्हणलें इकडे कांय असेल तुम्ही इकडून जाऊ नका. काय होतं मी बघूया म्हणपाक. आनी तो थंयच्यान चलत गेलो. कोण आर्किटेक्ट? आर्किटेक्ट एकटोच.
आणि आम्ही दुसऱ्या सायडींतल्यान चेंज करून गेले कित्याक एकूच पार्टाक थंयच आवाज येतलो तो लायक Okay. सपोज एक 1 स्क्वेअर मिटर और 2 स्क्वेअर मिटर्स एक अशें आसता पळय. आमी आयले आमी कांयच उलोवंक ना हांव एक शब्द काडना सर म्हणपालो म्हाका एक काम कर रे रघु म्हणपालो खंयचे तरी एक देवळान व्हर अर्जंट आतां. मागीर आमी येताले थंय सावंतवाडी बी देवळां खूब आसा दत्ताची बी हाजी. तर दत्तान गेलो तीर्थ गेले म्हाका इल्ले तीर्थ बिर्थ मारले आनी हांव मातसो शांत जालो आनी मागीर गाडयेन आमी टॉपीक केलो सर म्हणलो तें कितें तरी आसा देड शाणो म्हणपा लागलो मदल्यान गेला. एक विकान फोन आयलो की तो मनीस ना म्हण आतां आनी तो एकटोच ना न्ही ही हॅज टेकन हीज फॅमिली ऑर स्टाफ 5-6 पीपल ओके. they drowned in one river. So it's a coincidence. या घालता मग हातून काय काढता कट करता तू ना घालता. सो खंयचे पळय प्रॉपर्टी वयल्यान रियल इस्टेट भुताची खबऱ्यो उरपा लागले. God. जाग्याची प्रॉपर्टी घेतना मातशें देवाची सो थंय खरेच ते आशिल्ले आसतले. आसतले न्ही. फ्यू पीपल बिलीव फ्यू पीपल डोंट बिलीव. आमी तरी एवरीडे प्रॉपर्टी सो जातो तुम्ही रिटर्न आयले तुम्ही आनी थंय वचूकूच ना आमी नाकाच म्हणली ती प्रॉपर्टी. जेन्ना आवाज आयलो तेन्ना आम्ही वताले न्ही आमच्या पायाकडे आवाज आयलो तो यू कॅन फील दॅट. तुमकां घास मारिल्लो जाल्यार कांयच नाशिल्लें थंय बॅटरी अशें पळयत जाल्यार कांयच ना पण आवाज येता न्ही. आवाज येता. सो हांव आनी सर आमी फाटल्यान आयले आमी मोबायल घेवन एक 100-200 मिटर पयसुल्ल्यान गेले हा. आनी हो आमचो साहेब बाबडो मदल्यान कितें जाता तें पळोवपाक गेलो. मागीर ताणें आमकां देड शाणो पुअर गाय डायड पूण मागीर ताणें सांगलें आमकां की थंय कितें तरी आसा म्हणून. सो मातशें भिता तें बरें नाल्यार थोडे जाण भिना अशें दाखोवपा खातीर करतात आनी मागीर ओवर फसता. हें करता न्ही. हय. काय आमचे कडेन थोड्या कडेन पळय पिपळाची झाड आसता किंवा एक ओड आसता थंय कितें तरी वर्साक एकदां दिवो उजवात बी लावप आसता जे आमी जाणटेली सांगताली. तसले अशे कडेन मुद्दामून वचून कित्याक त्रास करपा जाय. फ्यू देर आर इफ यू गो टू दीस सायड ऑफ मँगलोर थंय ते कोला म्हणून जाता ते कांतारा बी पिक्चर आयले पळय. सो इट्स अ डेमी गॉड्स काय गॉड अशें ते चॅलेंज करपा जायना तुका. सो थंय अशें आसा की प्रथा एक कोला म्हणून जाता ती दॅट कांतार इज कॉल्ड कोला. आमचे कडेन देवचार बी अशें म्हणटा पळय इट इज दे आर नॉट गॉड्स बट गण बी आसता पळय शिवाचे तशें ते. मुस्लिम फॅमिली कम्स अँड दे परफॉर्म दॅट कोला इन वन ऑफ द विलेजीस. इन वन ऑफ द विलेजीस क्रिश्चियन्स कम तांकां खबर ते एन्सेस्ट्रल तांचे ते चलत 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 आयला दे परफॉर्म परफेक्ट. सो दिस इज अशें आसता थंय गोश्टी. सो थोडे लॉ ऑफ द नेचर बिलीफ आनी श्रद्धा सांबाळून गेले जाल्यार बरें जाता. आतां थोडे जाण जे सायन्साच्या नदरेंतल्यान उलयता ऑर एल्स प्रॅक्टिकली जे चिंततात पळय ते म्हणटात की तशें कांय ना म्हणून. सो हांव चिंततां की आतां भार बी येतात पळय आमी पळयता भार येता सो तो भार येवपाक शकता कसो इफ लोक म्हणटा की तशें कांय आसना जाल्यार कसो येवपाक शकता. तो मनीसूच एक हय. अशें तुमचें म्हण. तेन्ना ताका आर्ग्युमेंट अशें जाता की तो ते पिठार आयले तेन्नाच ताका भार येता म्हण. हय. सो थंय कितें तरी एनर्जी कनेक्ट जाता म्हणून भार येता न्ही. ऑब्वियसली एनर्जी आसा न्ही. सो थोडो लोक बिलीव करना तेतून सो तेन्ना म्हाका अजाप दिसता की खरें आसा की ना. इंडियन सोड थोडे म्हणटा अमेरिकन भूत आसा काय म्हणून. तुमी आतां हांगा आमच्या आज्याचे किंवा पणज्याचे आमी एक पित्र करता हे कितें म्हणटा ताका श्राद्ध बी करतात. अमेरिकन करता काय म्हणून. अमेरिकन करता दे कॉल इट एज अ स्पिरिट्स. हांगा आमी आत्मा म्हणटा. ते बिलीव करता बिलीव करना कितें ऍक्सिडेंट जाता कितें जाता ते बिलीव करना म्हणटा कितें तशेंच काबार जाता. आमी हातून आमची हिस्ट्री 1000 वर्सां पयलींची जे आज पत्रिका पळयता किंवा पंचांग आसा हे कितली वर्सां पयलींचे. आतां पयलींच खंयचे की चंद्र खंय आशिल्लो सूर्य खंय आशिल्लो आमकां 2000 वर्सां पयलीं खबर आशिल्ली. सो दॅट द एनर्जी खंयच्यान तरी क्रिएट जाताच.
देवाक तुम्ही सुद्धा देवाक पाया पडटना जरी श्रद्धेन 2 मिनटां बसून केले तुमकां सुद्धा एक मनाक एक तरी बरें दिसता, शांती. शांती येता. इट इज ऑरा, यू कॅन से इंटरनल ऑरा कनेक्ट विथ द ऑरा ऑफ द टेम्पल, ऑरा ऑफ द चर्च, ऑरा ऑफ द मॉस्क. दॅट वेन इट कनेक्ट युअर सेल्फ फील. हांव केन्ना केन्ना सकाळी फातोटेर 4:30 उठ्ठा. आज सकाळी तुमकां मेसेज धाडिल्ली ती सकाळी लिस्टाची. सो देन यू सिट, डोंट हॅव टू डू एनीथिंग, जस्ट सिट आणि यू प्रे. तुका ऑटोमॅटिक एक Energy एनर्जी येता. अँड वेन यू गो टू गुड थिंग्स, गुड देवळां आनी हातून थंय गुड एनर्जी आसता. सो त्या मनशाक तो भार येता. हांव लास्ट इयर एक देवळान गेल्ले हुबळी आनी थंय देवी पुजिल्ली. सो थंय एक ती जात्रा कशी. सो त्या जात्रेच्या टायमाचेर रथ काडटात. ती कितले तरी वर्सांनी जात्रा जाता, 10-12 वर्सांनी. आनी लोक येल्लम्मा. गर्दी. हय, येल्लम्मा सेम देवी दुसरे दुसरे पुजता. हय, पूण थंय न्ही कशें ती आरती चालू जावचे पयलीं एक थोडेशे कितें तरी आसता तेंचे रिच्युअल्स. आनी त्या टायमाचेर कितल्योश्योच बायलांचेर भार येता. म्हणल्यार तुका भार येता. कळना की तुजी सायडीतली बायल आसा पळय तेजेर भार येतलो की ना तें कळना. आतां आमकां हांगा कशें तें कॉमन न्ही, कित्याक आमचे हय. हार्डली कोणाचेर एकल्याचेर येता. आनी थंय कशें तुजें लायक आमकां भंय दिसता न्ही डेफिनेटली की भार येतगीर. आनी सगळे सायडींतल्यान बायलो तश्यो बोवाळ मारत मारत वता. आमी सामकी इतली भिली, म्हणल्यार लिपपाकूय जागो ना, सायडीन वचपाकूय जागो ना. ते कशें आहा न्ही, भार एक थोड्यांक येता खरो आनी थोड्यांक दुसऱ्याचो भार पळोवन मेंटली इफेक्टूय जाता. सगळ्यांक देव येता अशें ना. सो काही खेपे अशेंय जाता की दॅट होल एरिया इज कवर्ड बाय दॅट गुड एनर्जी. कळ्ळें? तशें जावंक शकता. हय, आनी तुमी म्हणले पळय ते भार येतालो पळय तो यल्लम्मा देवीचोच. हय हय हय, हांवें पळयल्या. इवन तुमी नॉर्थान खंय देवळान गेले जाल्यार न्ही तांचे डिफरंट तरेचे भार टायप आसा. पिसाज बी तशें कळ्ळें. तूं म्हाका खंयचे हाडले हांगा रियल एस्टेट. सो हे आसा. ओके, सो हे सगळे एज अ बिल्डर हे सगळे बिलीव करचे बिल्डर पडटा. चड बिलीव करचे न्ही. आपल्याक जाता तितले, बिकॉज दिस स्पिरिच्युअलिटी इट इज एंडलेस सब्जेक्ट. ओके, आनी एक विचारू आनी एक विचारू. तुम्ही म्हणले की आमचे पंचांग पत्रिका बी हे सगळे पळयता. सो हांव तुम्ही पळयना. पळयना? ना ना, हांव पळयना. हा. म्हणजे आसा म्हणलें हांवें तुका. हा, बट तुम्ही पळयना. हांव पळयना गो बाय. म्हाका कळना. ना तुम्ही पळयता म्हणजे तुमची पत्रिका हय वचून हय हय पळयता, हय हय लायक एस्ट्रोलॉजी बिलीव करता. हय 100%. आणि म्हणजे उपाय बी असता ते तुम्ही करता. आता फॉर एक्झाम्पल ते सांगतात पळय की सो एंड सो शांती करता हांव. करता. हय. तेच विचारपाचें. करता. सदांच तुम्ही बिलीव करत आयल्या काय आता खंय तरी बिलीव करता? पयलींच्यान बिलीव करताले? पयलीं म्हणजे आवय बापूय वताले आनी जेन्ना कॉलेजी बी आसतना ते कोण पत्रिका कोणी पळयल्या. सो जशी जशी म्हणल्यार एक लग्नाच्या वेळार लग्नाच्या वेळार थंयच्यान तो बटन स्टार्ट जालो आनी म्हाका 50 सोयरी काडल्यो. ही जमना, ती जमना, हाजेन हें जमना. सो तेन्नाच्यान ती पत्रिका आयली. पूण हांव क्युरियस आशिल्लो की कोण अशें भार येता किंवा कोण बाबा आसा, कोण खरो बाबा काय फटींग बाबा, हे हातून ते पत्रिका मागीर ते हे घालता, शेल्स घालतात. जाणा दॅट इज व्हेरी बिग सायन्स. शेल्स हय, व्हेरी बिग सायन्स. आनी टू द पॉयंट ते तुका सांगता. हे पयला हांवें. इट इज ते करपी म्हणल्यार ताका हे लागता कितें जनरेशन्सान आयिल्ले ते एक देणगी ती. इट इज नॉट यू लर्न अँड यू डू इट. हांव शिकून हांव करूंक शकना. बागेश्वर धाम जे बाबा काय म्हणटा तो फेक, तो काय म्हणटा ही पॉलिटिकली, पण जे तोच म्हणना. फॉर एक्झाम्पल देर इज सिमिलर आनी एक शक्ती आसा ते म्हणटा यक्ष म्हण. यक्ष ते महाभारतान हय ते वतना तो युधिष्ठिराक एक हे भास जाता, जंगलांतल्यान आवाज जाता. यक्ष 10 प्रश्न विचारता ताका आनी ताका तो आन्सर दिता. ते तेन्ना म्हणल्यार 10,000 years ago ते बरयल्यात की यक्ष म्हणून कितें तरी आसा म्हणून. यक्ष इज अ काल ऑर आय डोंट नो इन डिटेल. लायक ती गुल्ली घालता, अंजन म्हूण आसा, खबर आसा तुका?
ते कितें तरी मेण दवरता तातूंतल्यान की गेला येता तुजें कितें शेणला न्ही हय तो तुका तो सांगता ताजेर. ओके हांवें अशें आयकलां बरे बरे डिपार्टमेंट लोक सुद्दां आपयता कितें चोऱ्यो बिऱ्यो जाता तेन्ना. सो दॅट इज एक्युरेट सांगता. हांव ते केन्ना ट्राय करूं ना म्हजें काय शेणलें ना अजून पूण पयर म्हजें एक पर शेणिल्लें आनी तो थंय म्हजो वचून येवपा तुमी मागीर आनी खबरी आसता आशिल्ल्यो. नाही माझं आमची लग्नाक खंय आशिल्ली मुगे ती पर्स शेणली हांव कोणा दुसऱ्याच्या गाडीन बसलो आनी ती पर्स म्हणजे ताज्या गाडयेन उरली. हांव टेन्शन म्हणजे लायसन आसा हें आसा तें आसा तातूंत म्हणून हांवें कजनाक म्हणल्यार रे म्हणजे शेणला तूं घरा आयल्लो म्हज्या कांय टेन्शन घेनाका म्हणलो आपल्या कडेन मनीस आहा. ताणें ताका फोन केलो ताणी 100 भितर एक नंबर सांग म्हणलो. आय सेड 72 अशें कितें हांवें ताका नंबर सांगले. ते म्हणपाक लागलो कितें सांगलें ताणें ते खंय तरी पडला आनीक मेळत जाल्यार तुका 3 दिसान मेळटलें नाल्यार विसर म्हणून. हांव त्या दिसा खंय गेलो फक्त फुलां हाडूंक गेल्लो देवाक थंयच्यान घरा जेवला सॅटर्डे आशिल्लो आनी खंयच वचूं ना फक्त सांजचो प्रोग्रामाक गेलो तेन्ना म्हाका खबर आसा हांवें कांयच व्हरूं ना म्हणून बिकॉज आय चॅक्ड माय सेल्फ नथींग वॉज देर ओनली वन फोन वॉज देर. अरे वतले खंय 3 दिसान म्हाका कळलें की त्या फ्रेंडान म्हाका फोन केलो 3 days कंप्लीट जावचे पयलीं हांव फाटल्यान बशिल्ल्या कारणान ते पर्स फाटल्यान ताजें लक्ष वचूंक ना. अरे तुजें पर्स हांगा आसा आपल्या कडेन म्हणून आनी ताणें सांगलां तशेंच जालें 3 दिसां भितर मेळटलें म्हणून. आय डोंट नो दीस तूं म्हाका खंयचे खंयचे प्रश्न विचारता म्हाजी बायलेन बॅगार तापतली म्हजेर कितें खंयचो पॉडकास्ट करता काय म्हणून. सो टॉपिक आशिल्ली थंय आमी पावली हांगा. ओके सो आतां आमी परत खंयच्यात आमच्या टॉपिकाचेर परत येवया की गोंय आतां चेंज जायत आसा म्हणल्यार फाटल्या 10 वर्सां जशें गोंय आशिल्लें तशें आतां उरुना आनी फुडल्या 10 वर्सांनी आनीक चेंज जातलें. सो तुमकां तो वॉट वरीज यू बिकॉज तुमी इतले हितून काम करतात म्हणटकीर कितें तुमकां बॉदर करता म्हणल्यार फुडल्या जनरेशनाक जागो खंय उरतलो काय म्हणून. अदर थिंग्स यू कॅन क्रिएट क्लोथ्स फूड ये बिल्डींग यू कॅन क्रिएट बट जागो क्रिएट करूंक शकना न्ही नाल्यार आमकां तें हातून वचचें पडटलें समुद्रान रिक्लेमेशन करत. इट इज आनी पॉप्युलेशनूय वाडटा म्हणटकच डिमांडूय तितलो वाडटलो. सो दीस इज माय वरी की वेर माय पीपल वील गो वेर दे वील स्टे. आनी हांगा गोंयान इतले फ्लोर्सूय आसनात न्ही बिल्डिंगेचे. सो म्हणून म्हजो रिक्वेस्ट किंवा माय सजेशन टू द गव्हर्मेंट की वर्टिकल कन्स्ट्रक्शनाक परमिशन दिवच्यो 8 floor 9 floor दिवपाची आनी विलेजाची जी हें आसा अस्मिताय आसा ताजी ब्युटी आसा ती तशी दवरची. आतां थोडे लोक अशें तुमकां पॉडकास्टान रिमार्क येतले म्हणल्यार कॉमेंट्स येतले की भायल्यांक विका बी अशें म्हणून नेगेटीव पॉझिटीव येतले पण यू कॅनॉट स्टॉप एनीवन फ्रॉम बायींग प्रॉपर्टी इन गोवा. स्पेशल स्टेटस जे मागता ते इतले इजी ना की मेळपाची पॉलिटिकल सब्जेक्ट तो यू शूड नॉट टच इट बट इट इज नॉट पॉसिबल टू गेट स्पेशल स्टेटस फॉर गोवा. आतां आमचे कडेन जे आसा तेंच आमी सांबाळून जर दवरत तेंच आमचें व्हडलें एक स्टेटी खातीर आमच्या जन्मभूमी मातृभूमी खातीर एक आमची कितें सेवा जातली. सो अदर दॅन दॅट देर इज नो स्टॉप ओवर. यू कॅनॉट स्टॉप द इन्फ्लक्स of the investors because कितें म्हणटा ताका बाय डिफॉल्ट गोवा इज व्हेरी ब्युटिफूल सो लोक येतलेच मायग्रंट्सूय येतले. सो आनी तेंचें अशें म्हणणें आसा की गोंयान इतली जी आमची लायक एनर्जी जी आसा ती खंय तरी तांकां पीस दिता म्हणून. हय एनर्जीज म्हण मागीर कल्चर म्हण आमचो जो परत भुताचेर येवपा नाका. ना 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 सो कितें परशुराम भुमी म्हणटकीर पीसफूल आमचे उलोवप कितले बरें वी शूड फील प्राऊड. आनी आमचे कडेन इतली देवळां आसात की तूं खंयच्याय देवळान बसतकीर एक तुका बरी तकलेन एक बरो एनर्जी येता. इवन तुमच्या आवय बापाय कडेन किंवा तुमी आनी कोण तुज्या फ्रेंडा कडेन स्कुलांनी आमचे उलोवप एग्रेसीव उरना. हांव खंयच्या स्टेटीचें नांव घेना फाल्यां म्हजेर केस घालीत ते पूण तुमी स्वता पळया हाव our language, even our songs, our culture, आमची नाटकां काल लोकोत्सव काय हातून आशिल्लो
इतलें बरें दिसलें की म्हाका थंयचें वचनच नाका दिसलें. आमच्या काणकोण आनी वयर थंयचे गांवांतल्यान आमचे ते हे आयिल्ले ट्रायबल बॉय. आनी ते जेवण, ते हुमण आनी ते भरिल्लो बांगडो आनी सुकें, कुल्ल्याचें सुकें, हें मेळत जाल्यार आनी स्वर्ग हांगाच आसा न्ही. कळ्ळें तुका? आणि डिफरन्स आमी हेजेरूय काडपाक शकता की जेन्ना भायर वता तेन्ना रस्त्याचेरूच आमी पळोवपाक शकता की लायक एकामेकांक मारून बिरून हय. वतात घश्टुनी, हय. गाडी बिडी एकामेकांक. रोकडे मारामारी हय. झगड्याक येता. हांगा तशें ना. हांगा तशें ना. सो तुमी गोवन पॉलिटिक्स कशें पळयता? कशें पळयता म्हणून समजना म्हाका प्रश्न कितें तो. म्हणल्यार तुमकां जाय तशी आसा, चेंज जावपाक जाय, आनी मागीर आनी एक क्वेश्चन विचारता. तू म्हाका फसयना का? पळय, एक आसता ती सरकार आनी दुसरी आसता ती पार्टी. सरकार सगळे लोकांक जाय तशें जातलें तशेंय ना, आनी सरकार सगळे लोकांक जाय तशें करताय तशेंय ना. कांय गोश्टी सारक्यो चलता, कांय गोश्टी बदल जावपा जाय, कांय गोश्टी अपग्रेड जावपा जाय. हांव म्हणटा बदल ना जाल्यार अपग्रेड जावंक जाय अशें म्हाका दिसता. ओके, जर हांवें विचारलें बीजेपी आनी काँग्रेसा मदीं डिफरन्स कितें जाल्यार तुमी कशें आन्सर करतले? BJP is a disciplined party that everybody will agree. There is a cadre, there is a म्हणल्यार प्रत्येक लेवलाचेर बूथ, हांव चड म्हाका तातूंत खबर ना, कितें कार्यकर्तो, प्रेसिडेंट, संघटना, हातूंत तांचो एक परफेक्ट दे वर्क लायक अ वन युनिट. Whereas Congress in Goa, what has happened is, जी पयलींची काँग्रेस आशिल्ली ती आतां उरूंक ना. आतां कितें जालां, लिडरशीप हातून परत 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 बदल जाल्ल्यान कार्यकर्तो मातसो हालता. सो काँग्रेस, यू कॅनॉट निग्लेक्ट इट ऑर इग्नोर इट. इट इज अ नॅशनल पार्टी. सो इफ दे बिल्ड इट इन अ प्रॉपर वे, वॉट एवर, सो दे कॅन बिल्ड देअर ओन पार्टी व्हेरी स्ट्रॉंग. बिकॉज प्रत्येकाक रायट आसा आपली पार्टी बरी म्हणपाची. हांव दोन्ही बरी म्हणटा, कित्याक म्हजे दोन्ही कडेन फ्रेंड आहा. बट चड फेवरेट बीजेपी तुमची, म्हणल्यार तुमी बीजेपी सपोर्ट करता? बट टू बी व्हेरी फ्रँक विथ यू, हांव आत्ताच्यान बीजेपी असो न्हय की हांव वाजपेयीच्या टायमांतल्यान बीजेपी. अटल बिहारी वाजपेयी तेन्नातल्यान म्हाका, हांव तांकां फॉलो करतालो. तांची कविता, तांची शैली, तांचें सहज जिवन हें म्हाका इन्स्पायर करतालें. कळ्ळें तुमकां? ताजे नंतर जेन्ना कॉलेजीन बी आसतना हांव केन्ना पॉलिटिक्स करूना, ना इलेक्शनां रावूं ना, खंयच्या हातून ना, पण आय वॉज एडमायरींग हिम. लायक असलो एक प्रधानमंत्री आसचो, इंदिरा गांधी असली प्रधानमंत्री आसची, आतां नरेंद्र मोदी असलो प्रधानमंत्री आसता. म्हणल्यार कशें आतां थोडे प्लस पॉयंट मायनस पॉयंट आसताच. आतां हांवें नरेंद्र मोदी बद्दल तर बरें उलयलें, काँग्रेस म्हणटाले मरे नरेंद्र मोदीचो भक्त, अंधभक्त म्हणटाले. वायट उलयलें जाल्यार म्हणटाले की अरे अशें इतलें करून असो उलयता. ओके, सो इन शॉर्ट सांगपाचें जाल्यार जरी जर तुमकां खंयची पॉलिटिकल पार्टी जॉइन करपाक पडली जाल्यार तुमी बीजेपी पार्टी जॉइन जातले? हांव खंयची पार्टी जॉइन जायना. हांव आसा तो बरो आहा. हांव सगळे कडेन सांगत आसा की म्हाका तातूंत अशें गोडावन प्रश्न तोंडान घालून विचारूं नाका. हांव आज तो बरो आहा आनी फुडें पळोवया कितें जाता तें. सो आतां आमी लास्टाक एक रॅपीड फायर रावंड करुया. युजली हांव करना, बट तुमचे खातीर हांव स्पेशली करता. तेच तुजे कडेन करता जाल्यार म्हाका बुलेट प्रूफ जॅकेट बी घालचो पडटलो. बिकॉज युअर क्वेश्चन्स कम स्ट्रेट आनी कितें आन्सर दिवप तेच कळना. ओके, देवा तो सांग. ओन लँड, जॉइंट फॅमिली लँड? ओन लँड. ओल्ड पोर्चुगीज हाऊस और न्यू कंस्ट्रक्शन? न्यू कन्स्ट्रक्शन. बाय टुडे, वेट एंड वॉच? बाय टुडे. एग्रीकल्चरल लँड और सेटलमेंट लँड? Agricultural land you should not sell, but settlement land you should buy. Plot investment or flat investment? Plot everybody cannot afford. I will go for a flat. Builder promises or lawyer advice? Lawyer advice. Oral agreement or written agreement? Always written agreement. Goan buyer, outside investor? Outside investor. Heritage homes or redevelopment? You should preserve heritage homes and go for कितें म्हणटा तूं second one. Redevelopment. Yeah, redevelopment.
बाय or sell? बाय. Will or gift deed? विलान कितें जाता की एट युअर विल यू कॅन चेंज विल एट एनी मुमेंट. गिफ्ट डीड एकदा आवयन बापायन काय कोणा भुरग्याक दिलें तें तुका परत रिवर्स करूंक मेळना. काही हातून अशें जाता की तूं हें दिता विल दिता आनी तूं भुरग्या आवय बापायक भायर घालता. सो विल इज बेटर. Okay. Pay rent or EMI? EMI. North Goa, South Goa? गोवा. Okay. Apartment or villa? Apartment. Village or city? Semi-urban. Village I will prefer definitely. Okay. Coffee or tea? Coffee. आणि विचारू हा विचार. तू तयारी करूनच आयला दिसता. प्रमोद सावंत or मनोहर पर्रिकर? अरे बापरे. ओय बाप, हेवी क्वेश्चन. I बीजेपीचे मनीस. don't want to compare. Both are legends. Respected to Honorable Chief Minister आणि my bow down to Manohar Parrikar. ओके. ओके, सो फायनली आम्ही एंडाकडे पावल्या. म्हणल्यार कळूना की कसो टायम गेलो तो. एक्चुअली आम्ही टॉपिक स्टार्ट केल्ली एक कडेन आनी लास्टाक पावली दुसरे कडेन. बट इट वॉज गुड. सो थँक्यू सो मच फॉर Thank you. कमिंग आनी तुमचो प्रिशियस टायम आमकां Thank दिलो you. म्हणून. म्हाका आपयल्या बद्दल तुमकां खूप खूप मनाक आजातल्यान देव बरें करूं. येस, थँक्यू सो मच. आनीक खूब बरें उलयले तुमी. अश्यो स्टोरीज सांगल्यो ज्यो लोकांक इंटरेस्टिंग दिसतल्यो डेफिनेटली. सुरुवात केली टॅक्सी, DNA, इंटरनेट, कन्स्ट्रक्शन. पण थँक्यू. म्हणल्यार फर्स्ट टायम इतले बरें म्हणल्यार इट वॉज नॉट लायक अ इंटरव्यू. इट वॉज लायक ऑटोबायोग्राफी केल्ल्या भशेन. अनफिल्टर्ड शो. अनफिल्टर्ड शो. थोड्या कितें उलयला पळय तूं कितले फिल्टर करतले खबर ना. ना I काय don't think- फिल्टर काय जायना. Thank you so much for inviting me. येस, आणि Thank प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.